नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. थ्री इडियट्स या नावाच्या असणाऱ्या एक मूवीचा रेफरन्स घेऊन सुरुवातीला मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो. थ्री इडियट्समध्ये एक सगळ्यात महत्त्वपूर्ण पात्र दाखवलंय फुंगसुक वांगडूच. तो फुंगसुक वांगडू हा ॲक्च्युअली एक काम करणाऱ्या असणाऱ्या घराशी बिलॉंग करतो, जो एका खूप मोठ्या असणाऱ्या श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये काम करत असतात आणि त्या व्यक्तीच्या असणाऱ्या लाईफ बद्दलची असणारी जर्नी एक प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलाय. जो व्यक्ती खूप एक्स्ट्रा टॅलेंटेड आहे, जो व्यक्ती मल्टिपल असणारे पेटंट रजिस्टर ज्याच्या नावावरती आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. प्लस एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्समध्ये मिलिटरीच्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण लोकांसाठी, आर्मीसाठी कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करता येईल यासाठी त्यांनी तिथं स्थापन केलेले असतील किंवा निर्माण केलेले असतील सोलर टेंट असतील, किंवा उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये जो ड्राय डेझर्ट म्हणून आपण ज्याला ओळखतो तो म्हणजेच लडाख, तर तिथल्या असणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटावा, प्रत्येक असणाऱ्या ऋतूमध्ये पाणी योग्य पद्धतीने मिळावं, त्यासाठी तयार केलेल्या आईस स्तूप असतील. या सगळ्या आयडिओलॉजीच्या पाठीमागं तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असणारा फक्त स्टोरीज नाहीये तर एक व्यक्ती सुद्धा दिसतात आणि त्यांचं नाव आहे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक हे 5 ऑगस्ट 2019 पासून एक सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारी मागणी करतायत, आणि ती मागणी म्हणजेच काय तर लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा जो दिलेला आहे ना तो काढून टाकावा आणि त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा. आणि महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजेच काय की लडाखमध्ये जवळपास 97% असणारी लोकसंख्या ही आदिवासी आहे, त्या अनुषंगाने त्याला शेड्यूल नंबर 6 मध्ये ऍड करावा, जिथं आदिवासी प्रदेशांचा उल्लेख केला जातो आणि तिथं अतिरिक्त अधिकार त्या असणाऱ्या प्रदेशाला मिळतात. प्लस तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी आहे. लडाखसाठी फक्त एकच जागा आहे लोकसभेच्या, तिथं 2 जागा असल्या पाहिजेत. लेह आणि कारगिल अशा असणाऱ्या 2 जिल्ह्यांच्या अनुषंगाने ही असणारी मागणी आपल्याला या ठिकाणी होताना दिसते. काय आहे एक्झॅक्टली हा सगळा इश्यू, आणि आता सध्याला त्यांच्यावरती जो नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या अंतर्गत 1980चा कायदा गुन्हा दाखल झालेला होता, आणि तो असणारा गुन्हा, तो असणारा NSA त्यांच्यावर हटवला जातो, ज्या NSA अंतर्गत 12 महिन्यापर्यंत तुरुंगवासात ठेवता येऊ शकतं. मग त्यांची असणारी त्या ठिकाणी मुक्तता केली जाते या असणाऱ्या सर्व प्रसंगातून, आणि मग त्यांची मुक्तता जोधपूरच्या असणाऱ्या सेंट्रल जेलमधून त्यांना बाहेर काढलं जातं 14 मार्च 2026च्या कालखंडामध्ये. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा लडाखमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परत एकदा प्रोटेस्ट होताना दिसतात, आणि परत एकदा लडाखची असणारी मागणी आहे का खूप मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये येते, आणि संपूर्ण असणाऱ्या न्यूज मीडियाला या ठिकाणी ती न्यूज कव्हर करावी लागते. मग काय आहे एक्झॅक्टली तो विषय ते थोडंसं आपण जाणून घेऊया. सोनम वांगचुक आणि लडाखचा असणारा मुद्दा काय आहे, त्यामध्ये शेड्यूल 6 काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपण विशेषतः समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथं बघितलं तर सोनम वांगचुक हे ओळखले जातात एक पर्यावरणवादी, शिक्षण तज्ज्ञांच्या अनुषंगाने आपण बघतो, आणि एक थोडंसं आपण असं म्हणूया एक इनोव्हेटिव्ह पर्सनॅलिटी आहे असा उल्लेख याच्यामध्ये करूया. जिथं 5 ऑगस्ट 2019ला आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यघटनेतलं असणारं कलम 370 हटवलं नाहीये प्रॅक्टिकली जर बोलायचं असेल घटनात्मकरित्या, तर कलम 370 मधले असणारे प्रोव्हिजन्स हटवलेले आहेत. त्यामुळं भारतातला असणारा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी इझिली जाऊ शकतात, येऊ शकतात जम्मू काश्मीरच्या रिजनमध्ये, आणि तो उल्लेख केला तर तो निर्णय झाला, आणि तिथं जम्मू काश्मीरला असणारा जो राज्याचा उल्लेख होता का तो पण रद्द केला, जिथं विशेष दर्जा देण्यात आला होता. आणि हा विशेष दर्जा तात्पुरत्या तरतुदीमध्ये होता, त्याला पूर्ण अधिकार दिले होते असं नाही, तात्पुरत्या तरतुदी अधिकाराच्या अंतर्गत त्यांना हा स्पेशल स्टेटस देण्यात आला होता. आणि त्या जम्मू काश्मीरमध्ये टोटल 22 जिल्हे होते, आणि त्या 22 जिल्ह्यानंतर या जम्मू काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला कन्व्हर्जन होताना दिसतात. म्हणजे एका साईडला जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आणि दुसऱ्या साईडला लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेशाचा उल्लेख येतो. मग त्या 22 जिल्ह्यांपैकी जम्मू काश्मीरच्या अंडर आले 20 जिल्हे आणि लडाखच्या अंडर आले 2 जिल्हे, आणि ते 2 कोणते असतील तर एक असेल लेह आणि दुसरा असेल या ठिकाणी कारगिल. तर असा असणारा एक बेसिक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. आणि लडाखमध्ये सध्या काय चालू आहे, स्वतःच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपल्याला आंदोलन होताना दिसतात, आणि हा एक रेफरन्स याच्यामध्ये घ्यायचा. मग आंदोलकांचा उल्लेख केला तर आंदोलकांच्या प्रमुख किती मागण्या आहेत तर आपल्याला प्रमुख 4 मागण्या दिसतात, आणि ती मागणी कोणाच्या मार्फत मांडली जाते तर ते ग्रुप पण तुम्हाला माहिती असले पाहिजेत. कोण आहेत ते ग्रुप? लेह अपेक्स बॉडी आहे LAB, आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स आहे, यांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत आपल्याला ह्या मागण्या हायलाइट होताना दिसतात. मग कोणत्या मागण्या आहेत? पहिली मागणी आहे पूर्ण राज्याचा दर्जा. लडाख काय मागतो या ठिकाणी? केंद्रशासित प्रदेशाऐवजी पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा हा उल्लेख येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे जेव्हा या असणाऱ्या लडाख प्रदेशाचा उल्लेख केला जातो ना, तर तेव्हा सिंपली लक्षात घ्यायचं
आपल्या भारताच्या असणाऱ्या उत्तरेकडचा हा भाग बघितला तर इथं संपूर्ण एरिया अगोदर जम्मू काश्मीरच्या असणाऱ्या मॅप अंतर्गत येत होता. जेव्हा 5 ऑगस्ट 2019 निर्णय झाला त्यानंतर आपल्या भारतानं हा असणारा मॅप रिलीज केला आणि त्यामध्ये जम्मू काश्मीरचा एरिया थोडका ठेवला आणि संपूर्ण हा जो पीओकेच्या अनुषंगाने असेल, अक्साई चीनचा असणारा एरिया असेल, हा सगळा एरिया हा कोणत्या मॅपच्या अंतर्गत आलेला आहे तर हा संपूर्ण मॅप लडाखच्या अंतर्गत आलेला आहे. मग त्या अनुषंगाने लडाख इथं डिमांड करतोय की हा खूप सेन्सिटिव्ह तर आहेच आहे, खूप महत्वपूर्ण पण मुद्दा आहे आणि इथं लडाखचे असणारे स्थानिक लोक आहेत का हे आपल्याला मिलिटरी अंतर्गत सुद्धा सहभागी होताना दिसतात. कारण तिथल्या स्थानिक टेरेनला कशा पद्धतीनं टॅकल करायचंय, कशा पद्धतीनं तिथं प्रवास करायचा हे सगळी माहिती इथल्या स्थानिक लोकांना आहे. अशा कंडिशन्समध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा उल्लेख असताना या असणाऱ्या एरियाला आपल्याला डिनोट करणं आवश्यक आहे आणि तिथं संरक्षणाची जबाबदारी घेणं सुद्धा गरजेचं असणार आहे. तो उल्लेख करत असताना पहिल्यांदा ते मागणी करतात लडाखच्या असणाऱ्या राज्याची पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा प्लस शेड्यूल नंबर 6 मध्ये ऍड करा असं म्हणतात. कारण आपल्या राज्यघटनेमध्ये 2 शेड्यूल आहेत, परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6. परिशिष्ट 5 मध्ये आहेत शेड्युल्ड एरिया आणि 6 मध्ये आहे ट्रायबल एरिया. मग जिथं लोकसंख्या जास्त कोणाची असेल, एसटी कॅटेगरीची असेल तर त्या ठिकाणी राज्य मागणी करतात. राज्यांच्या मागणीनुसार केंद्र रिॲक्ट करतो आणि केंद्रामध्ये संसदेच्या अनुषंगाने राष्ट्रपती तो मुद्दा राज्याच्या मागणीच्या अनुषंगाने राज्यपाल राष्ट्रपतीने देतात, राष्ट्रपती ते सभागृहात देतात, सभागृहामध्ये चर्चा होते आणि साधं बहुमत होतं आणि साध्या बहुमतानंतर मग राष्ट्रपती साईन करतात आणि त्या असणाऱ्या राज्याला या असणाऱ्या शेड्यूल नंबर 6 मध्ये ऍड केलं जातं. म्हणून एक लक्षात घ्यायची खबरदारी, व्यवस्थित ऐकायचं, कारण बऱ्याच न्यूज चॅनलमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी याचा चुकीचा उल्लेख केला जातोय आणि तिथं असं म्हणतात तर लडाखला राज्याचा दर्जा दिला आणि त्याला शेड्यूल 6 मध्ये ऍड केलं तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल. असलं काही होत नाही आणि होणार नाही. का? कारण संसदेचं बहुमत लागतं साधं आणि जिथं साधं बहुमत असतं तिथं घटना दुरुस्ती होणार नाहीये, हेही इथं लक्षात ठेवायचंय. हा एक मेन मुद्दा असेल. आणि मग आता सध्याला बघितलं तर या ठिकाणी किती आहेत का काही राज्य याच्यामध्ये शेड्यूल नंबर 6 मध्ये ट्रायबल्स एरियाच्या अंतर्गत तर येस आहेत. किती आहेत? 4 राज्य आहेत त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्यायचं. कोणकोणते 4 राज्य आहेत? इथं आहे आसाम, इथं आहे त्रिपुरा, इथं आहे मेघालय आणि इथं आहे मिझोराम. हे लक्षात घ्यायचं. AM, TM किंवा ATM स्क्वेअर असा उल्लेख सुद्धा करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. मागणी आहे शेड्यूल नंबर 6 मध्ये. ओके. आणि नोकरीत पण ते रिझर्वेशन मागतायत. स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती 80% जास्त आरक्षण असावं अशी मागणी आहे आणि संसदीय प्रतिनिधित्व मागतायत ते. कारण का लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांच्या अनुषंगाने फक्त एकच जागा आहे लोकसभेसाठी. ते लोक दोन जागांची मागणी करतायत, हे लक्षात घ्यायचं. सध्या किती फक्त एकच आहेत आणि इथं स्वतंत्र लेहसाठी आणि कारगिलसाठी स्वतंत्र लोकसभा जागा असावी असा त्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. आता हिथं मागणी होते शेड्यूल नंबर 6 चे. तर काय आहे एक्झॅक्टली शेड्यूल नंबर 6? लक्षात ठेवायचं, हा आहे भारतीय राज्यघटनेतील असणारा कलम नंबर 244 उपकलम 2 च्या अंतर्गत प्लस 275 उपकलम 1 च्या अंतर्गत. मग इथं 244 उपकलम 2 हा कशासाठी आहे तर हा आदिवासी प्रदेशांसाठीची तरतूद आहे आणि कलम 275 उपकलम 1 आहे यासाठी अतिरिक्त अनुदान कोण कोण देऊ शकतो तर केंद्र या राज्यांना देऊ शकतो. हा उल्लेख अनुदानाचा आहे म्हणून कलम 275 उपकलम 1 ही तसाच लक्षात ठेवायचा. आपल्याला उद्देश काय? आदिवासी भागातील असणारी संस्कृती, जमीन आणि संसाधनांचं संरक्षण करणं हा त्याचा उद्देश असतो या असणाऱ्या शेड्यूल नंबर 6 च्या अंतर्गत. मग इथं काय स्थापन केले जाऊ शकतात? ज्या असणाऱ्या राज्यांना जर ह्या शेड्यूल नंबर 6 मध्ये टाकलं तर इथं स्थापन होतात ADC, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन होतात, स्वायत्त जिल्हा परिषदा आणि या स्वायत्त जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी किती असणारे सदस्य असतात तर 31 सदस्य असतात, हे लक्षात घ्यायचं. आणि आतापर्यंत आपल्या भारतामध्ये 4 राज्यांचे म्हणून किती ADC आहेत? टोटल 10 ADC आहेत, हेही लक्षात ठेवायचं. आणि या अंतर्गत जिल्ह्यांना काय करतात? तो स्वतःचा कायदा बनवण्याचा अधिकार मिळतात, जसं की जंगल सोबत जमीन, पाणी, शेती या विषयावरती. कोणकोणते? जमीन, जंगल, पाणी, शेती या विषयावरती जिल्ह्यांचा अधिकार त्या ठिकाणी हायलाइट होतो. केंद्राचा अधिकार थोडासा आपल्याला या ठिकाणी एक फेंट होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. सोबतच लडाखची ही मागणी का आहे? कारण तिथे लोकसंख्येचा विचार केला तर काय लक्षात ठेवायचं? लडाखची 97% असणारी लोकसंख्या ही काय हो? आदिवासी आहे. आणि कलम 370 गेल्यामुळे, आता 370 गेला असं म्हणू शकत नाही टेक्निकली, यातले प्रोव्हिजन्स कॅन्सल झालेले आहेत, यातल्या तरतुदी कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामुळे आता स्थानिकांना भीती काय की आता या एरियामध्ये आता सिक्युरिटीचा उल्लेख केला तर कोणीही येऊ शकतात, तिथं कोणीही जमिनी घेऊ शकतात, मग स्थानिकांचे हक्क मारले जाऊ शकतात की काही, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मग मोठ्या कंपन्या येऊ शकतात आणि पर्यावरणाचं नुकसान करू शकतात असा उल्लेख याच्यामध्ये दिसतो. आणि
त्यासोबतच या लडाखचा उल्लेख केला तर सोनम वांगचुक हे नाव खूप जास्त जोडलं जातं. मग यांची भूमिका काय आहे? क्लायमेट फर्स्ट या असणाऱ्या विषयावरती तर सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला जागतिक स्तरावर नेलं आहे. का? पर्यावरणीय धोका आहे, लडाखमधील हिमनद्या ग्लेशियर्स हे खूप मोठ्या वेगानं आता वितळताना दिसत आहेत. वांगचुक यांचा प्रश्न काय या ठिकाणी तर जर लडाखमध्ये अनियंत्रित औद्योगिकरण झालं म्हणजे आर्टिकल 370च्या प्रोव्हिजन्स हटवल्यामुळं आता बराचसा असणारा जो मॉब आहे, बराचसा असणारा जो कॅपिटलिस्ट लोक आहेत का ते लडाखमध्ये एंट्री करतील. त्याच्यामुळे औद्योगिकरण वाढेल आणि ते जर वाढलं तर इथला असणारा जो काही एक डेलिकेट असणारा जो सेन्सिटिव्ह असणारा इकोसिस्टम आहे का त्याला सगळ्यात जास्त नुकसान होईल आणि ते नष्ट होऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने ते लोकशाहीची मागणी पण करत आहे. ते म्हणतात केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो अधिकार जातो केंद्राच्या अंतर्गत. मग केंद्र काय करतो? स्वतःच्या ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून तिथला असणारा जो ऍडमिनिस्ट्रेटर असेल, प्रशासक असेल, त्याच्याकडे सगळे अधिकार घेतात. म्हणून ते म्हणतात की लोकप्रतिनिधींचं काय राहतच नाही तिथं. मग ही मुळात लोकशाहीची हत्या आहे अशा पद्धतीचं असणारं वक्तव्य, अशा पद्धतीचा असणारे विचार या ठिकाणी आपल्याला सोनम वांगचुक करताना दिसतात. हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. मग हे सगळे मुद्दे का महत्वाचे आहेत? कारण आपल्याला या मुद्द्याच्या अनुषंगाने युपीएससी असेल, एमपीएससी असेल, या सगळ्या असणाऱ्या परीक्षांच्या मेन्सला क्वेश्चन जास्त पद्धतीने केले जाऊ शकतात आणि तो आहे संघराज्य संरचना. फेडरलिझमचा उल्लेख केला तर फेडरलिझम म्हणजे काय असतं? जिथं केंद्र आणि राज्य दोघांचं अस्तित्व असतं. अशा कंडिशन्समध्ये केंद्रशासित प्रदेशांचं असणारं जे अस्तित्व आहे का ते या असणाऱ्या फेडरल स्ट्रक्चरला चॅलेंज करू शकतं. अशा कंडिशन्समध्ये युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट दिसतो, जिथं आपल्याला एकात्मिक शासन व्यवस्था दिसते, सगळे अधिकार केंद्राकडे सेंट्रलाइज होताना दिसतात. त्यामुळे हा एक वादाचा मुद्दा तयार होऊ शकतो की केंद्रशासित प्रदेशांच्या मागण्या आणि केंद्राची भूमिका यातला संघर्ष तुम्हाला हायलाइट होऊ शकतो. तर त्याच्यावरती क्वेश्चन केलं जाईल तुम्हाला 10 किंवा 15 मार्कांसाठी. त्यामुळे लक्षात ठेवायचं. प्लस पर्यावरण विरुद्ध विकास हा वारंवार ट्रॅडिशनल असणारा टॉपिक आहे जो प्रत्येक वर्षी चर्चेमध्ये येतच राहतो. मग हिमालयातील संवेदनशील भागांचं संरक्षण करायचंय, राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि महत्वाचा पार्ट तो म्हणजे संविधानिक आव्हाने, कॉन्स्टिट्युशनल असणारे चॅलेंजेस याच्यामध्ये कोणकोणते असतील तर आता चर्चेमध्ये येतोय शेड्यूल नंबर 6. आणि याच्यामध्ये फक्त आता सध्या तरी ईशान्येकडील राज्यांचाच उल्लेख आताच घेतला आपण. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम. एक सिंपल एक्झाम्पल देतो. त्रिपुराची विधानसभा आहे 60 जागांची आणि त्यातल्या 59 जागा या रिझर्व्ह आहेत. कोणासाठी? एसटी कॅटेगरीसाठी. मग त्याच्यावरून तुम्हाला इथले असणारे आदिवासींची लोकसंख्या किती असेल हा रेफरन्स या ठिकाणी कळत असेल. मग इथं लक्षात घ्यायचं की लडाखला लागू करण्यासाठी घटना दुरुस्तीची गरज भासू शकते का? तर मगाशी सांगितलं पॉसिबल नाहीये. प्रोसेस काय तर यंत्रणा काय आणि कशा पद्धतीच्या असणाऱ्या घटना घडत राहत आहेत या सगळ्यांचा उल्लेख करायचा आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला टॉपिक डायल्यूट करायचा आहे आणि मग तो वाचण्याचा प्रयत्न करायचा. आय होप एखादा टॉपिक कोणत्या लेवलवरती जाऊन आपल्याला युपीएससी आणि एमपीएससीच्या मेन्ससाठी अभ्यासायचा आहे, इंटरव्ह्यूसाठी त्याचा मुद्दा बघायचा आहे, हे तुम्हाला समजलं असेल, सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे, चालेल, भेटूया आपण नेक्स्ट सेशनला अशाच असणाऱ्या क्वालिटी कंटेंटला घेऊन. मग तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.